श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची कृपा होणे म्हणजे आपलं पुण्य फळाला आलं असं आपण समजू शकतो. पण ही कृपा सहज प्राप्त होणं शक्य नाही. यासाठी खूप काही त्रास सहन करावे लागतात. उदाहरणार्थ अडचणी येणे, शरीराला पीडा होणे, आनंदाचा त्याग देखील करावा लागतो आणि अजून खूप काही. या सर्वातून जेव्हा आपण बाहेर पडतो ते देखील या सर्व गोष्टींवर मात करून तेव्हाच आपल्याला आईची कृपा प्राप्त होते. आणि हे सामान्य माणसाला शक्य नाही. ही कृपा प्राप्त झाली की सर्व विश्व आपण आईच्या चरणात पाहू शकतो. पण ह्यासाठी देखील मनाची नाही तर दिव्य दृष्टीची गरज आहे. हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले वाक्य आहे. म्हणूनच आईचं विश्वरूप बघणे आपल्यासारख्या माणसाला, सामान्य माणसाला शक्य नाही. अर्जुनाला श्रीकृष्णाचे विश्वस्वरूप अर्जुनाची इच्छा नसूनही बघायला मिळाले. कारण भविष्यकाळात जे काही घडणार हे प्रत्यक्षात भगवंताला अर्जुनाला दाखवून द्यायचे होते. हे समजवायचे होते की भगवंत फक्त तत्त्वज्ञानाचंच नसून प्रत्यक्षात परमेश्वर श्रीकृष्ण भगवान आहेत व ह्याची प्रचिती इतरांना कळावी व आध्यात्मिकतेचा प्रचार किंवा आपण असं म्हणू शकतो आध्यात्मिकतेची ओढ लागावी, इतरांना देखील अनुभव यावे असा उद्दिष्ट होता. म्हणून श्रीकृष्णाने आपले विश्वस्वरूप अर्जुनाला दाखवले. खरं तर ज्यांना आईवर प्रेम असेल, म्हणजे आपली शुद्ध भक्ती असेल, तर आईचे चमत्कार, अनुभव, प्रचिती ह्याची गरज भासत नाही. फक्त आईवर प्रेम करून आईची सेवा करणे हेच खरं भक्ती आहे असं मला तरी वाटतं. श्री स्वामी समर्थ.